2026-27मध्ये ज्याही विद्यार्थ्यांना बी.एड करायचं असेल त्या विद्यार्थ्यांसाठी ही एक महत्त्वाची अपडेट आहे। तर बघू शकता अजूनपर्यंत सी.ई.टीचे फॉर्म सुरू झालेले नाही आहे। सी.ई.टीचे फॉर्म हे या महिन्याच्या शेवटी किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये याबद्दलची संपूर्ण अपडेट येणार, कारण की अजूनपर्यंत जे सी.ई.टी सेलकडून जे पोर्टल आहे हे सुद्धा सुरू करण्यात आलेलं नाही आहे। परंतु यामध्ये इम्पॉर्टंट अपडेट कोणती तर बघा, यामध्ये जेवढे विद्यार्थी असेल की जे सी.ई.टी देणार असेल 2026-27साठी त्या विद्यार्थ्यांना सी.ई.टीसाठी डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे, म्हणजे फॉर्म भरण्यासाठी जर तुम्हाला सी.ई.टीचा फॉर्म भरायचा असेल 2026साठी तर तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे, हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे। आणि यामध्ये अपियरिंग विद्यार्थी फॉर्म भरू शकतात का, याबद्दलची संपूर्ण अपडेट आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सर्वात प्रथम जो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे सी.ई.टीचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे, तर आपण यामध्ये संपूर्ण डिटेल्स बघणार आहे। तर बघू शकता, जर तुम्हाला सी.ई.टीचा फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला जास्त डॉक्युमेंट्सची गरज नाही आहे, कारण की हा जो फॉर्म आहे हा सी.ई.टीचा फॉर्म आहे आणि यामध्ये तुम्हाला कमीत कमी डॉक्युमेंट्स लागणार आहे। जसे की तुमची कास्ट सर्टिफिकेट आहे, एक नंबरला तुमची कास्ट जी तुम्ही कास्टमधून फॉर्म भरत असाल, आणि त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट, त्यानंतर तुम्हाला लागणार आहे नॉन क्रिमिलियर, जे विद्यार्थी नॉन क्रिमिलियर गटात मोडत असेल त्यांनाच लागणार आहे। जसे की SC ST यांना नॉन क्रिमिलियर लागत नाही, ओपन कॅटेगरी असेल EWS कॅटेगरी असेल त्यांना कास्ट सर्टिफिकेटसुद्धा लागत नाही, परंतु डोमेसाईल सर्टिफिकेट A to Z विद्यार्थ्यांना लागणार आहे। आणि यामध्ये जेवढेही विद्यार्थी, मी अजूनही सांगतो, जे विद्यार्थी कास्टमध्ये असेल, ते कास्ट कोणतीही असो, जे विद्यार्थी कास्टमध्ये असेल त्यांनी सी.ई.टीचा फॉर्म भरल्याबरोबर त्यांना फॉर्म भरायचा तो म्हणजे व्हॅलिडिटीचा। तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अतिशय महत्त्वाचं आहे आणि दरवर्षी विद्यार्थ्यांच्या कितीतरी ॲडमिशन कास्ट व्हॅलिडिटीमुळे रिजेक्ट होतात। तुमच्या ॲडमिशन रिजेक्ट व्हायला नको, तुम्ही जेव्हा सी.ई.टीचा फॉर्म भरणार त्या सी.ई.टीच्या फॉर्मची प्रिंट काढा, त्या सी.ई.टीच्या फॉर्मच्या भरोशावर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीचा फॉर्म भरा। जेही विद्यार्थी कास्टमध्ये येतात त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे। आणि कास्ट व्हॅलिडिटीचा फॉर्मबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार। ज्याही विद्यार्थ्यांना यावर्षी बी.एड करायचं असेल त्यांनी कमेंट्समध्ये टाका जर त्यांना व्हिडिओ पाहिजे असेल। पहिला व्हिडिओ तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीबद्दल संपूर्ण डॉक्युमेंट लिस्ट येणार, त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फॉर्म फिलअपबद्दल संपूर्ण व्हिडिओ मिळून जाणार। तुम्हाला संपूर्ण A to Z प्रोसेस आपल्या चॅनलवर बी.एडबद्दल दरवर्षी देण्यात येते, यावर्षीसुद्धा तुम्हाला देण्यात येणार। परंतु पहिला व्हिडिओ आपण तो बनवतो आहे की ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे ॲडमिशना कॅन्सल होतात दरवर्षी। भरपूर सारे विद्यार्थी कास्टमध्ये आहे, त्यांच्या ॲडमिशना व्हॅलिडिटी काढत नाही, डॉक्युमेंट्स खूप लागतात व्हॅलिडिटीसाठी। त्यामुळे मी विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट करतो की सी.ई.टीचा फॉर्म भरल्याबरोबर तुम्ही व्हॅलिडिटीचा फॉर्म भरा। तुम्ही व्हॅलिडिटीसाठी आताच डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा। त्यानंतर यामध्ये अपियरिंग विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। एखादा विद्यार्थी डिग्रीला असेल आणि तो विद्यार्थी फायनल इयरची एक्झाम व्हायची असेल, तो विद्यार्थी अपियरिंगमध्ये फॉर्म भरू शकतो, कारण सी.ई.टीचा जी प्रोसेस आहे ही कंप्लीट होईपर्यंत विद्यार्थ्यांचे जे रिझल्ट आहे हे उपलब्ध होऊन जातात। यामध्ये कोणाला कुठेही अडचण असेल कमेंट्स करू शकता। सी.ई.टीचे फॉर्म सुरू झाल्यानंतर संपूर्ण अपडेट, संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।